नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, सांधेदुखी आणि आधुनिक उपचार पद्धती त्यावर काय काय आहेत यावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर मुर्तजा अदीब. डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं आमच्या स्टुडिओत खूप स्वागत. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. सांधेदुखीवर काय आधुनिक उपचार पद्धती आहेत ते जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर मुर्तजा अदीब हे ऑर्थोपेडिक्स क्षेत्रातलं एक अग्रगण्य नाव म्हणून ओळखलं जातं. ते एक अग्रगण्य डॉक्टर आहेत. तसंच त्यांना ऑर्थोपेडिक्समध्ये गेल्या 25 वर्षांचा जास्त, त्याहूनही जास्त असा त्यांचा अनुभव आहे 25 वर्षांपेक्षा. तसंच डॉक्टर मुर्तजा अदीब हे इनामदार हॉस्पिटल पुणे येथे सेवा पुरवतात. त्यांना कठीण ऑर्थोप्लास्टी आणि स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये स्वारस्य आहे. रोबोटिक शस्त्रक्रियांमध्ये सुद्धा डॉक्टरांचा हातखंडा आहे. तसंच डॉक्टर मुर्तजा अदीब यांनी UK मध्ये 12 वर्षांचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि या 12 वर्षांच्या रीतसर प्रशिक्षणानंतर प्रतिष्ठित रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स इंग्लंड आणि एडिनबर्गद्वारे त्यांना फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची फेलोशिपसुद्धा मिळालेली आहे. RCS प्रदानसुद्धा त्यांना करण्यात आलेला आहे. तसंच इंग्लंडद्वारे ही RCS आयोजित करण्यात आली होती. तसंच इंग्लंडद्वारे आयोजित MRCS या परीक्षेसाठी त्यांना विशेष परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना अलीकडेच रॉयल कॉलेज ऑफ सर्जन एडिनबर्गकडून यांनासुद्धा फेलोशिप मिळालेली आहे. तसंच मुर्तजा यांची या कॉलेजकडनं रॉयल कॉलेज ऑफ एडिनबर्ग कडनं डॉक्टर मुर्तजा अदीब यांना इंटरनॅशनल सर्जिकल ॲडवायझर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. चला तर मग या ओळखीनंतर आता डॉक्टरांशी चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं सामच्या स्टुडिओत स्वागत. डॉक्टर, आजकाल सांधेदुखी वयोमानापरत्वे जसं तुमचं वय वाढतं तसं प्रत्येकाला ह्याचा त्रास होतो. तर सांधेदुखीचा विचार केला आपण तर त्यात विशेषतः गुडघ्यांमध्ये आपल्या सांध्यांची झीज झालेली आहे. हे नेमकं आपल्याला कसं कळतं? त्याची कारणं काय असतात? सांधेदुखी जे आपण संधिवात म्हणतो आपण, स्पेशली नीचं, त्याचे 2 मेन कारणं असतात. एक कारण म्हणजे इन्फ्लमेटरी आर्थरायटिस. मग त्याचं एक्झाम्पल देऊ म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस तुम्ही ऐकलं असेल, विच इज लाईक अ सिस्टमिक आर्थरायटिस. खूप सांध्यांमध्ये त्रास होते आणि पर्टिक्युलरली वेट बेअरिंग जॉईंट्स असतात, नीमध्ये जास्त होते. ते कंडिशनमध्ये काय होते की जे आतमधलं टिश्यूज असतात, बोन टिश्यूज असतात, कार्टिलेज असतात, त्यात इन्फ्लमेशन होते. इन्फ्लमेशन म्हणजे सूज होते. त्यामुळे ते अर्ली एजला म्हणजे जे 40-30 पर्यंत ते संधिवात होते त्यांना. दॅट इज वन कॅटेगरी. आणि जे कॉमन कॅटेगरी आहे आपल्याकडे ते एजमुळे ते डिजनरेटिव्ह चेंजेस जे होतात त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. ते युजली आफ्टर 50-60 नंतर बिकॉज ऑफ वेअर अँड टेअर जे कार्टिलेज असतात ते थोडंसं वेअर होऊन जाते आणि त्यामुळे ते त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. आणि सांधेदुखीचं बेसिकली काय होतं की आधी इट स्टार्ट्स ऑफ विथ पेन विच ग्रॅज्युअली इन्क्रीजेस विथ टाईम आणि नंतर एवढं सिव्हिअर पेन होतं की ते नॉर्मल डे टू डे फंक्शनिंग करू शकणार नाही पेशंट. आणि ते स्टेजला युजली आमच्याकडे पेशंट येतात. नक्कीच. डॉक्टर, आता एकदा सांधेदुखी सुरू झाली की एकतर रुग्ण घाबरून जातो की अरे अचानक, आतापर्यंत तर सगळं ठीक होतं, अचानक माझे गुडघे का दुखतात, पाय का दुखतात, सांधे का दुखतात. तर या सांधेदुखीवर उपचार कुठले कुठले आहेत? आणि विशेषतः गुडघेदुखीचा विचार केला तर असं म्हणतात की बऱ्याचदा रुग्ण अंगावर काढतात आणि म्हणतात की नाही, दुखतंय दुखू दे. पण शस्त्रक्रिया हा एकच उपाय असतो का या सगळ्यात? नाही, शस्त्रक्रिया म्हणजे ते लास्ट उपाय आहे, लास्ट रिसॉर्ट आहे. आता तुम्ही पर्टिक्युलरली नीचं आपण बघू तर नीमध्ये जे सांधेदुखी होतात ड्यू टू ऑस्टिओआर्थरायटिस किंवा रुमेटॉइड, त्यात आम्ही क्लिनिकली 3 स्टेजमध्ये डिवाईड करतो. एक अर्ली स्टेज असतो, नंतर मॉडरेट आणि लास्टमध्ये सिव्हिअर. आता अर्ली स्टेजमध्ये आणि मॉडरेट स्टेजमध्ये वी कॅन ट्राय अदर ऑप्शन्स. म्हणजे व्यायाम करायचं, थोडंसं वजन कमी करायचं, पिरियडिकली तुम्हाला काही पेन किलर्स लागते ते घ्यायचं आणि ते थोडंसं आपल्याला प्रोलॉंग करायला येते ते तुमचं टिल द एंड ॲज इट वर. दुसरं एक ऑप्शन आहे की ते जॉईंट इंजेक्शन्स असतात. आता आपल्याकडे एक जेली इंजेक्शन्स असतात, हायल्युरॉनिक ॲसिड म्हणून इंजेक्शन असतात, ते आपण ट्राय करू शकतो. पण ते रिझल्ट्स वगैरे 50-50 आहे, म्हणजे यू कॅन टेक अ चान्स. आता एकदा सिव्हिअर झालं ऑस्टिओआर्थरायटिस, तुम्हाला सिव्हिअर सिम्पटम्स झाले, सिम्पटम्स लक्षण असं झाले की तुम्हाला आता बेअर होत नाही, टॉलरेट होत नाही ते पेन,
ते स्टेजवर आपण नी रिप्लेसमेंट कन्सिडर करतो, ऑपरेशन कन्सिडर करतो. आणि ते सिम्पटम्स म्हणजे जे लक्षणं तुम्हाला जे यू शुड कीप इन माइंड की तुम्हाला असं कोणी सांगितलं डॉक्टरने की आता तुम्हाला नी रिप्लेसमेंट लागणार आहे, वॉट एव्हर इट इज, तर तुम्हाला ते स्वतःला प्रश्न विचारायचा आहे आणि डॉक्टर पण विचारणार तुम्हाला की तुम्हाला हे 3 की सिम्पटम्स आहे की नाही. फर्स्ट सिम्पटम आहे की रेस्ट पेन, म्हणजे तुम्ही काही करत नाही तरीसुद्धा तुम्हाला त्रास होते सांध्यात, नीमध्ये. दुसरं म्हणजे नाईट पेन, ते तुम्हाला रात्री त्रास होते आणि एवढा त्रास होतोय की तुमचं यू कॅनॉट स्लीप, यू गेट अप फ्रॉम युअर स्लीप. आणि कधी कधी पेशंटला उशी वगैरे घ्यायला लागते 2 गुडघ्यामध्ये असं. आणि लास्ट म्हणजे की तुमचं जे डेली ॲक्टिव्हिटीज आहे, ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, ते आपण युजली वी टेक युअर वॉकिंग डिस्टन्स. म्हणजे इफ यू से की 1 वर्षापूर्वी आय कुड वॉक फॉर 2 किलोमीटर्स, आता मला 200 मीटर पण होत नाही, दॅट इज अ साईन की तुम्हाला आता डिटेरेट होते आणि नाव यू विल प्रॉब्ली बेनिफिट फ्रॉम अ जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी. आता तुम्ही आधी विचारलं की ते प्रिव्हेंट कसं करायचं, ते खूप लोकांनाही प्रश्न असतं. तर प्रिव्हेंट तुम्ही असं करू शकता की यू कॅन मेंटेन अ हेल्दी लाईफस्टाईल. हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज करा, वजन तुमचं कंट्रोलमध्ये ठेवा आणि रेग्युलरली जे आपलं सप्लिमेंट्स रिक्वायर्ड असतात, विटॅमिन D3 आहे, दुसरं हेल्दी फूड्स आहे, ते सगळं तुम्ही करा. सो दॅट विल डिले द प्रोसेस होपफुली अँड मे नॉट हॅपन ऑल्सो. म्हणजे आपण असं म्हणूया का डॉक्टर अदीप की तुमच्या वजनावर बऱ्याच अंशी काही गोष्टी अवलंबून असतात? वजन म्हणजे वजनचं कसं आहे की वजन ते कंडिशन कॉज नाही करणार, पण तुम्हाला ते कंडिशन झालं तर तुमचं लोड वाढणार. ओके. त्यामुळे तुम्हाला त्रास जास्त होणार. इट्स अ सिम्पल थिंग. म्हणजे वजनामुळे असं होत नाही असं नाही आहे, पण वजनामुळे ते तुमचे सगळे सिम्पटम्स वाढणार असं आहे. आणि दुसरं मेन आहे की तुमचं जे मसल्स स्नायू वगैरे असतात अराउंड द नी, पर्टिक्युलरली जे थाईचं मसल होतं, कॉर्टिसस मसल म्हणतात त्याला, तुमचं ते जास्त चांगलं टोनिंग असलं ते मसल्सचं तर ते खूप तुमचं लोड घेतात जॉईंटचं आणि त्यामुळे जॉईंटवर कमी त्रास होते. तर ते इट इज गोइंग टू लास्ट लॉंगर. दॅट इज द आयडिया ऑफ हॅव्हिंग अ हेल्दी लाईफस्टाईल आणि एक्सरसाइज रेग्युलरली. तर ते जे सराउंडिंग मसल्स आहे ते चांगले टोनमध्ये राहिलं तर तुम्हाला ते प्रोसेस थोडंसं डिले होणारच तुमचं. नक्कीच. डॉक्टर, आता गुडघेदुखीच्या बाबतीत आपण स्पेशली विचार करायचा झाला तर गुडघ्याच्या शस्त्रक्रिया ज्या आहेत, त्या गुडघ्याशी संबंधित जेवढी ऑपरेशन्स आहेत, हे ऑपरेशन कशा प्रकारे होतात? बेसिकली गुडघ्याचं काय कंडिशन आहे त्याचं डिपेंड करतात. आता तुम्ही इफ यू लुक ॲट यंग पेशंट्स विथ नी प्रॉब्लेम्स, 2 कॅटेगरी करू आपण, एक यंग पेशंट्स करू आणि एक ओल्डर पेशंट्स करू. यंग पेशंट्समध्ये नी सर्जरी काय रिक्वायर्ड असतं, नॉर्मली पोस्ट इंजरी असतं. नॉर्मली काय तुम्हाला इंजरी झाली, काही फ्रॅक्चर वगैरे झालं तर ते फिक्स करतो. आणि कॉमनली यंग पेशंट्समध्ये आपलं स्पोर्ट्स इंजरी जास्त असतात. तर स्पोर्ट्स इंजरीमध्ये जे सॉफ्ट टिश्यूज असतात आतमध्ये, एक मेनिस्काय म्हणून कार्टिलेज असतं आतमध्ये, एक आपलं दुसरं एक लिगमेंट्स असतात 2, ACL आणि PCL, अँटी क्रुशिएट लिगमेंट आणि पोस्टरी क्रुशिएट लिगमेंट. तर हे डॅमेज होतात ड्युरिंग स्पोर्ट्स इंजरीज. तर त्यासाठी युजली म्हणजे अगर फ्रॅक्चर झालं तर ऑपरेट करून तुम्हाला प्लेट वगैरे लावायचं, स्क्रू लावायचं ते असतं. आणि सॉफ्ट टिश्यू इंजरी झालं तर ते आर्थ्रोस्कॉपी, जे दुर्बिणाने आपण जे ऑपरेशन करतो, शस्त्रक्रिया करतो, त्यात आपण ते करून ते आपण रेक्टिफाय करतो. ते यंग पॉप्युलेशन झालं तुमचं. ओल्डर पॉप्युलेशनमध्ये अगेन दे कॅन बी ट्रॉमा, यानी इंजरी पण होऊ शकते, त्यांना पण होऊ शकते. तर कधी कधी त्यांना फ्रॅक्चर झालं तर ते फिक्सेशन लागते. आणि मेजर जे चंक असतात ते ऑस्टिओआर्थरायटिस, जे आपण आज डिस्कस करतो की ऑस्टिओआर्थरायटिस झालं आणि नी झिजली आणि ते तुम्ही रिप्लेस करतात, ते टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी जे आपण करतो कॉमनली. डॉक्टर, असं की बऱ्याचदा रुग्ण जे आहेत, गुडघे तर दुखतायत, सांधे दुखतायत, मात्र अंगावर काढण्याची एक सवय असते आणि ही सवय कितपत घातक ठरू शकते. आणि दुसऱ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा रुग्ण असं सुद्धा म्हणतात की नको, शस्त्रक्रिया करून बाकीचं आणखी पथ्य पाळत बसण्यापेक्षा नकोच ते. तर हे कितपत घातक आहे, म्हणजे हा विचार किती? नाही, कसं आहे, आपलं जे इंडियन मेंटॅलिटी आहे त्यात असं आहे की सर्जरी इज लास्ट ऑप्शन. तर सर्जरी ओनली कॅन बी लाईफ सेविंग असतं, ते आपलं मेंटॅलिटी असतं. ते असं मेंटॅलिटी आता यायला सुरुवात झाली, पण द हेल्दी ॲटिट्यूड इज की द लाईफ शुड ऑल्सो बी फंक्शनल आणि गुड. म्हणजे तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ ऑल्सो शुड इम्प्रूव्ह. त्यासाठी पण ऑपरेशन्स असतात. ते टोटल नी रिप्लेसमेंट जे सर्जरी आहे दॅट इज टू इम्प्रूव्ह युअर क्वालिटी ऑफ लाईफ. तर ते खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही सपोजिंग नाही केलं सर्जरी, तुम्हाला सपोजिंग यू रिक्वायर टू हॅव नी रिप्लेसमेंट आणि तुम्ही रिफ्यूज करतात, तर तुमचं काय होणार, यू विल बेसिकली बी मोबिलायझिंग लेस. तर तुम्ही मोबिलाइज लेस केलं तर तुम्ही वजन वाढणार तुमचं, ब्लड प्रेशर होणार, डायबिटीज होणार, सगळं होणार, पेन किलर्स खाणार तुम्ही, अँड यू विल ॲक्च्युअली इनफॅक्ट शॉर्टन युअर लाईफ स्पॅन.
तर द लॉजिकल थिंग इज की आपल्याकडे आता टेक्नॉलॉजी आहे, आपल्याकडे सगळं आहे, आता टेक्निक्स आहे, तर वाय नॉट डू द सर्जरी, बी मोबाईल, बी फिट अँड मे बी लिव्ह लॉंगर ऑल्सो. सो दॅट इज द बॅलन्स. आणखी एक भीती अशी असते की शस्त्रक्रिया करेन मी, पण त्याच्यानंतर होणाऱ्या वेदनांचं काय, पेनचं काय नाही, बरोबर करायचं? आहे ते. बघा, नो सर्जन इज गोइंग टू ॲडवाइस सर्जरी अनलेस की तुम्ही बरं होणार, ते तर आहेच. पण थोडंसं रिअलिस्टिक यू हॅव टू बी की हे ऑपरेशन म्हणजे हे वी आर पुटिंग अ मेकॅनिकल जॉईंट इनसाइड. ते नॉर्मल नीसारखं नाही राहणार, बट फंक्शनल राहणार. म्हणजे तुमचं जे डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहे ते तुम्ही करू शकणार, नो डाऊट अबाउट इट. पण थोडंसं राहणार. इट इज नॉट गोइंग टू बी एंटायरली लाईक अ नॉर्मल नी. त्यासाठी काही प्रॉब्लेम काय होतं लोकांचं की प्रायमरीली खूप लेट येतात. अँड बिकॉज दे कम लेट, त्यांचं डिफॉर्मिटी खूप सिव्हिअर असते, दे आर इन अ बॅड स्टेट ऑलरेडी. अँड देन दे हॅव व्हेरी हाय एक्सपेक्टेशन्स की आम्हाला एकदम नॉर्मल सारखं व्हायचं, असं होत नाही. सो आय थिंक यू शुड बी रिअलिस्टिक इन टर्म्स ऑफ एक्सपेक्टेशन की आम्हाला बाबा इट इज गोइंग टू गेट बेटर, मे नॉट कम्प्लिटली बेटर. आता तुम्हाला इफ आय कॅन कोट सम पेपर्स, म्हणजे आपल्याकडे आहे पेपर्स वगैरे ते केलं आहे की पोस्ट ऑफ पेन किती राहतात, दॅट्स वॉट युअर आस्किंग राईट. आणि ते अप टू 20 to 25% patients will have some post-op pain. But the pain is not comparable to the pain before surgery. There will be some discomfort, but manageable असतं ते. सर कम्प्लिटली 100% नाही होणार ते, थोडंसं दे शुड सहन कीप इन माइंड. करण्याजोगं हो, असतं. पण मॅनेजेबल असतं आणि जनरली रिझल्ट चांगले असतात. नक्कीच. डॉक्टर, आणखी म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की गाडी चालू राहायला पाहिजे, अगदीच तसंच. बसायची, एका जागेवर बसायची वेळ येऊ नये. नाही, तेच एका जागेवर बसले की तुम्हाला सांगितलं सगळं होणार तुम्हाला. यू विल एंड अप गेटिंग डायबिटीज, यू विल एंड अप गेटिंग ब्लड प्रेशर प्रॉब्लेम्स, हार्ट प्रॉब्लेम्स, अँड विल एंड अप टेकिंग टॉट ऑफ मेडिसिन. तुम्ही पेन किलर्स खाणार, त्याचे साईड इफेक्ट्स होणार, सगळंच होणार. तर दिस इज अ बेटर ऑप्शन की तुम्ही एकदा हे करून घ्या अँड ॲटलिस्ट हॅव अ हेल्दी लाईफस्टाईल अँड हॅव अ गुड फंक्शनल लाईफ, जे पण तुम्हाला असेल जे पुढचं. नक्की सर. डॉक्टर अदिब यांच्याबरोबर आपण आणखी चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडनं आणखी माहिती घेणार आहोत. सांधेदुखीवर आधुनिक उपचार काय आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तसंच या ऑपरेशन्सची यशस्वीता किती आहे, याचा सक्सेस रेट किती असतो, हे सुद्धा सरांकडनं जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण सांधेदुखी आणि त्यावरचे आधुनिक उपचार, तसंच गुडघेदुखीवरचे आधुनिक उपचार याविषयी आपण जाणून घेतोय. आणि आपल्याबरोबर आहेत सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर मुर्तजा अदिब. डॉक्टर, तुमचं ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, बऱ्याचदा पेशंटचा हा एक प्रश्न असतो की ठीक आहे, गुडघेदुखीवर मला ऑपरेशन तर करायचं आहे, करतो मी, रेडी आहे, मानसिक तयारी आहे, मेंटली प्रिपेअर आहे, पण याचा सक्सेस रेट किती असेल किंवा किती सक्सेसफुल होईल हे ऑपरेशन, तर याबद्दल काय सांगता येईल? बघा, कुठलाही सर्जरी तुम्ही केलं तर 100% तुम्ही काही गॅरंटी देऊ शकणार नाही पेशंटला. आम्ही देव नाही, वी आर डॉक्टर्स, ओके. तरीसुद्धा आपल्याकडे खूप लिटरेचर आहे आणि आय थिंक नी रिप्लेसमेंटचा सक्सेस रेट इज ऑलमोस्ट 97 to 98%. म्हणजे देर इज अ चान्स 1 to 2% की ते काहीतरी कॉम्प्लिकेशन झाले असं काय. आणि ॲज अ साईड 97-98% सक्सेस रेट आहे, विथ द अंडरस्टँडिंग आहे थोडंसं, म्हणजे इट मे नॉट बी कम्प्लिटली लाईक अ नॉर्मल नी. ते मेन आहे. ते पेशंटचं एक्सपेक्टेशन जे मॅनेज करायचं असतं ते काउन्सिलिंगवर खूप निर्भर असतं की तुम्ही प्री ऑपरेटिव्हली पेशंटला काय सांगता तुम्ही. यू कॅनॉट टेल द पेशंट की तुम्ही जाऊन डान्स करणार आता, असं नसतं. यू हॅव टू टेल देम क्लिअरली की बा यू विल एबल टू डू डेली ॲक्टिव्हिटीज वगैरे तुम्ही कम्फर्टेबली करणार असं. तर ते बॅलन्स केलं तर आय थिंक आय वुड से 97-98% सक्सेस रेट आहे. आणि दुसरी असं आहे की गुडघेदुखीवर विशेषतः आता तुम्ही गुडघ्याच्या सांधे प्रत्यारोपणाच्या किंवा गुडघे प्रत्यारोपणाच्या रिप्लेसमेंटच्या खूप सर्जरीज केलेल्या आहेत, त्यात तुमचा हातखंडा सुद्धा आहे. तर या शस्त्रक्रिया ज्या आहेत यामध्ये आणखी कुठले आधुनिक उपचार उपलब्ध आहेत, म्हणजे आणखी मॉडर्न ट्रीटमेंट काय आहे? बघा, ते जे आपलं नी रिप्लेसमेंट सर्जरी आहे ते आता मला असं वाटतं की बहुतेक 35 to 40 इयर्स झाले आता इंट्रोड्यूस करून वर्ल्ड वाईड. आणि त्यात काही खूप चेंजेस आले आहेत, टेक्निकल चेंजेस आले आहेत, इम्प्लांट डिझाईन चेंजेस आले आहेत, खूप झालं आहे. आणि आत्ता आपल्याकडे जे डिझाईन आहे आणि जे टेक्निक आहे दॅट इज क्वाईट गुड. आणि आत्ता एवढ्यात म्हणजे एवढं काही न्यूअर एकदम काय गेम चेंजिंग फरक नाही आला आहे. दोर ॲज तुम्हाला यू मस्ट हॅव हर्ड ऑफ इट की आता रोबोटिक सर्जरी म्हणून एक प्रकार आला आहे. तर ते आता इज द न्यूएस्ट सॉर्ट ऑफ डेव्हलपमेंट ॲज इट वर.
पण ते पण वी हॅव टू टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. ते काय आहे की आपल्याला त्याचे रॉंग टर्म रिझल्ट्स अजून माहीत नाही आहे. आणि ते जे रोबोटिक सर्जरीमुळे जे स्टेप्समध्ये फरक पडतात आउट ऑफ द टोटल ऑपरेशन मे बी इट मेक्स अ डिफरन्स ऑफ 10 to 15%. अजून 85% जे आहेत दॅट इज कन्व्हेन्शनलनी. आपण जेव्हा रोबोटिक पण करतो तेव्हा 85% आपण कन्व्हेन्शनली स्टेप्स करतो आणि ते फॉर अराउंड 10-15% वी यूज द रोबोट ॲज इट वर. आणि ते आय थिंक इट विल शो रिझल्ट्स बट वी विल नो आफ्टर अ फ्यू इयर्स. म्हणजे आपल्याला एक 10-15 वर्षानंतर कळेल की बाबा हे हेल्पफुल आहे की नाही. अच्छा अच्छा. खरं तर रोबोटिक शस्त्रक्रियेचा तुम्ही आता उल्लेख केला, तर आम्हाला या शस्त्रक्रियेविषयी थोडंसं सांगा की याचा फायदा रुग्णांना कितपत होतो? हां, तेच मी सांगतो की फायदा जे आहे ते आता थोडंसं कठीण आहे. आता सांगणं कठीण आहे. डेफिनेटली सांगायला की फायदा होणारच. पण ते जे थिअरेटिकली ते आपण जे बोन कट करतो त्यात प्रिसिशन जे आहे ते वाढणार आहे युझिंग अ रोबोट. ते काय प्रश्न नाही आहे. पण ओव्हरऑल काही जास्त फरक पडते की नाही ते आपल्याला थोडंसं वेळ लागणार आहे. वी नीड टू डू अ कम्पॅरेटिव्ह स्टडी आणि एक 10-15 वर्षानंतर आपल्याला समजेल काय आहे की काही नाही. पण आय थिंक इट इज अ पॉझिटिव्ह स्टेप. बिकॉज ॲज अ सेड की दुसरं काही एवढं काही झालं नाही. दिस इज प्रॉब्ली द न्यूएस्ट डेव्हलपमेंट इन टर्म्स ऑफ सर्जिकली. आणि बेसिकली यू हॅव टू अंडरस्टँड, काही लोकांना वाटतं की आता सर्जन कॉफी पितो आणि रोबोटच सर्जरी करतो. असं नाही आहे. आम्ही स्वतः वी डू मोस्ट ऑफ द थिंग्स इन द थिएटर. आणि रोबोट जे आहे ते आपल्याला असिस्ट करते. आम्ही जे ऑपरेशन जे स्टेप जे असतात तेव्हा वी कट द बोन, ते स्पेसिफिक कट करायचं असतं, ते आपल्याकडे ऑलरेडी इन्स्ट्रुमेंट्स आहेत विच आर क्वाईट गुड. पण त्यात आपला ते रोबोट हेल्प करतो. आणि मोर प्रिसिशन म्हणजे एकदम यू कॅन गेट एक्झॅक्ट कट विथ रोबोट. ते मेन ॲडव्हान्टेज आहे रोबोटचं. अच्छा. आता शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या मनात आणखी एक प्रश्न असा येतो की आता ठीक आहे, शस्त्रक्रिया तर डॉक्टर मी करतो, पण ही केल्यानंतर मी आधीसारखं उठू बसू शकेन का? गुडघ्याची किंवा पायाची हालचाल तशी करू शकेन का? किंवा मी जे व्यायाम आधी करत होतो, जी कामं मी आधी करत होतो ती करू शकेन का? आणि विशेषतः भारतीय बैठकीत म्हणजे मांडी घालून बसू शकेन का? हा एक प्रश्न असतो. तर याबद्दल काय सांगता येईल? ते कसं आहे की आता पोस्ट ऑफ रिकव्हरीला एक रफली 6 आठवडे तरी लागतात. नंतर एक्सरसाइज वगैरे, फिजिओ खूप इम्पॉर्टंट आहे, फिजिओ वगैरे करायचं. आणि मोस्ट पेशंट्स विल रिटर्न टू देअर नॉर्मल ॲक्टिव्हिटीज. पण त्यात एक क्लॉज असा आहे की ते जे बिफोर सर्जरी करत होते दे विल प्रॉब्ली कम बॅक टू दॅट इन टर्म्स ऑफ फंक्शन. एकदम असं एक्स्ट्रा मुवमेंट्स नाही होणार. आणि व्हॉट यू हॅव टू अंडरस्टँड इज की तुम्हाला रिझल्ट चांगलं पाहिजे असेल तर ते तुमचं जे पोस्ट ऑफ फिजिओ वगैरे असतं ते तुम्ही एकदम करायचं प्रॉपरली, एक्सरसाइज वगैरे करायचं. आणि कसं असतं की आपलं नॉर्मल नीचं जे मुवमेंट असतं ते यू कॅन फ्लेक्स इट अराउंड 140 डिग्रीज नॉर्मली. आणि आफ्टर नी रिप्लेसमेंट आय थिंक ॲव्हरेज रिझल्ट फॉर मोस्ट सर्जन्स वुड बी अराउंड 120 डिग्रीज. सो इट इज नॉट अ नॉर्मल रेंज बट यू गॅट कम अप टू 120 डिग्रीज. आता 120 डिग्रीजमध्ये तुम्ही काही करू शकता. आता माझे खूप पेशंट्स आहेत ते ॲज यू मेन्शन्ड की ते आपले भारतीय असतात, ते त्यांना खाली बसण्याचं मांडी घालून बसू शकते का नाही ते खूप विचारतात. प्रत्येक पेशंट विचारतात. आणि काही लोक करतात. आय एम नॉट सेइंग ऑल ऑफ देम डू इट. पण ते जास्त म्हणजे एक्सरसाइज वगैरे करतात हू आर ऑलरेडी क्वाईट ॲक्टिव्ह बिफोर सर्जरी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही असं सांगितलं की मी 10 वर्षापासून खाली बसलेच नाही, आता ऑपरेशननंतर मी बसणार, असं नाही होणार. तुम्ही ऑलरेडी ते ॲक्टिव्हिटीज करत असेल टिल द क्लोज टू द सर्जरी देन देर इज अ व्हेरी हाय चान्स की यू विल कंटिन्यू टू दॅट ॲक्टिव्हिटी. तर आता मी फॉर एक्झाम्पल कोणी पेशंट आलं हू इज नॉट रेडी फॉर नी रिप्लेसमेंट, मला असं वाटलं की आता मॉडरेट आहे, अजून वेळ आहे, तर मी त्यांना तेच सांगतो की तुम्ही नॉर्मल सगळंच करा, खाली बसा, सगळंच करा. ट्राय अँड कीप ऑन नॉर्मल लाईफस्टाईल. बिकॉज तुम्हाला जेव्हा ऑपरेशन लागणार तर तुमचं जे रिझल्ट जे आहे दॅट विल डिपेंड ऑन युअर प्री ऑप ॲक्टिव्हिटीज टू अ लार्ज एक्सटेंट. तुम्ही आत्ता सोडलं सगळं, खाली बसण्यानं वर बसायला सुरुवात केली, नंतर 5 वर्षानंतर तुम्ही ऑपरेशन केलं तर ते अनलाईकली आहे की तुम्ही परत खाली बसणार. तर मेन इज प्री ऑप रेंज ऑफ मुवमेंट. ओके. आणखी एक महत्त्वाचं असं की रिप्लेसमेंट नंतर नी रिप्लेसमेंटमध्ये जी साधनं उपकरणं तुम्ही वापरता किंवा जो रॉड आपण म्हणूया, काही आर्टिफिशियल पार्ट्स वापरता, तर त्याचं लाईफ किती असतं? ओके. ते मेनली आत्ता जे आपण वापरतो ते इफ यू लुक ॲट पेपर्स वगैरे म्हणजे जे क्लिनिकल एव्हिडन्स वगैरे, तर 15-20 इयर्स तर राहणारच. बट आय वुड सजेस्ट की इट विल प्रॉब्ली गो बियॉन्ड दॅट. ॲटलीस्ट 25 इयर्स तरी होणारच. बिकॉज ते आता खूप ॲडव्हान्सेस झाले आपल्याकडे टेक्निकमध्ये आणि डिझाईन चेंजेस पण झाले. तर आय वुड सजेस्ट की ॲटलीस्ट 20-25 इयर्स तर राहणारच तुमचं. आणि त्यानंतर पण असं नाही की ते फेल होणार.
ते रिव्हिजन रेट म्हणतो आपण, यांनी रिव्हिजन जास्त कर, रिव्हिजन यांनी रिडू सर्जरी. तर रिडू सर्जरी असं नाही की 100 रिप्लेसमेंट्स आफ्टर 25 years ऑल 100 विल रिक्वायर रिव्हिजन. आउट ऑफ दॅट 100 ओनली मे बी 5 or 10 विल रिक्वायर रिव्हिजन. 90% विल ॲक्च्युअली गो इवन बियॉन्ड दॅट. तर कन्झर्वेटिव्हली आय वुड से की ॲटलिस्ट 20 years तरी राहणार तुमचं. आणखी डॉक्टर, आणखी एक जाता जाता मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही नी रिप्लेसमेंटमध्ये तर तज्ज्ञ आहात, पण खुब्याच्या अनेक हिप रिप्लेसमेंट सर्जरी तुम्ही पण केलेली आहे. तर याविषयी आम्हाला थोडंसं सांगा की ही रिप्लेसमेंट, ही जी हिप रिप्लेसमेंटची सर्जरी असते ही कितपत फायदेशीर असते किंवा कितपत सेफ आहे? ओके. नाही, आपण कॉमनली हिप रिप्लेसमेंटवर मी सुद्धा खूप करतो. आणि आता कॉमनली हिप रिप्लेसमेंट सर्जरी इज डन फॉर हिप आर्थरायटिस. हिपमध्ये संधिवात झाला तर होते. हिप आर्थरायटिस एवढं कॉमन नाही आहे जेवढं नी आर्थरायटिस आहे. पण हिप आर्थरायटिस काही कंडिशन्समध्ये होतात. आणि आता एक कंडिशन तुम्ही हल्ली पेपरमध्ये वगैरे ऐकलं असेल, AVN म्हणून असते, AVN, ए व्हॅस्क्युलर निक्रोसिस ऑफ द हिप. आता हे कंडिशन इट हॅपन्स इन पीपल हू टेक स्टेरॉइड मेडिकेशन किंवा कधी कधी अल्कोहोल अब्यूजमध्ये पण होतात. तर त्या काय होते की जे बॉल जे असतं आपलं हिप सॉकेटचं बॉल असतं, ते सगळं ब्लड सप्लाय कमी होत जाते आणि बॉल सगळं कोलॅप्स होऊन जातं, त्यामुळे आर्थरायटिस होतात. आणि त्या पेशंटना ॲक्च्युली हिप रिप्लेसमेंट केल्यानंतर खूप चांगलं रिझल्ट असतं. इनफॅक्ट दे आर मोर हॅपी दॅन द नी रिप्लेसमेंट पेशंट्स, बिकॉज हिप रिप्लेसमेंटला खूप जास्त लोड असतं. आणि ते पण आपल्याकडे म्हणजे इट इज बीन गोईंग ऑन फॉर मेनी इयर्स. ते पण आय थिंक फॉर द लास्ट 30-40 years आपण हे करतो आणि चांगलं रिझल्ट असतं हिप रिप्लेसमेंटचं. आणखी एक जाता जाता एक डॉक्टर म्हणून तुम्ही प्रेक्षकांनाच काय सांगाल की सांधेदुखी आता वयोमानापरत्वे तर होतेच, पण ही होऊ नये यासाठी एक हेल्दी जीवनशैली मेंटेन करण्यासाठी काय करायचं? म्हणजे हेल्दी लिव्हिंग, हेल्दी एक्सरसाइज, रेग्युलर एक्सरसाइज करा, डाएट चांगलं ठेवा आणि मेन तरी वजन कमी ठेवा. आणि कोणाला सापडलं ते मला पण सांगा, मला पण कमी करायचं. अगदी अगदी. तर डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतकी चांगली माहिती दिलीत, विशेषतः गुडघेदुखी बद्दलच्या काही संकल्पना ज्या आहेत त्या तुम्ही अतिशय विस्तृत सांगितल्यात, स्पष्ट केल्यात. प्रेक्षकांच्या मनातले, रुग्णांच्या मनातले गैरसमज मुळात दूर केलेत, त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी. थँक्यू. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.